रसिक श्रोते हो नमस्कार. कथालय आपल्यासाठी सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित लोकप्रिय मराठी कथा स्मशानातील सोनं. आणि आपण ही कथा ऐकत आहात RJ कृष्णासह आपल्याच कथालय या यूट्यूब चॅनलवरती. अशाच नवनवीन कथांसाठी कथालय अवश्य सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ, ही कथा जास्तीत जास्त शेअर सुद्धा नक्की करा. शेजारच्या गावामध्ये एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली. त्याला समाधानाचं भरत आलं. आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला. त्यानं त्या गावाकडे पाहून भर्रकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली. सूर्य तेव्हा मावळत होता. आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती. ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबडधोबड दिसत होते. त्या अकराळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षत होता. वारा मंद वाहत होता. त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होतं आणि त्या जंगलामध्ये बसलेली ती 50 झोपडी भेदरलेली होती. जुने पत्रे, चटाया, फळ्या, पोती यांनी तिथं घराचा आकार घेतला आणि त्या घरामध्ये माणसं राहत होती. बेकार वस्तूंनी तिथं बेकारांवर छाया धरली होती. दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती. सर्वत्र चुली पेटल्या होत्या. हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता. पोरं खेळत होती. एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता. त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली होती. त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती. त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावाच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता. भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता. त्याला आता अंधाराची गरज होती. तो चुळबुळत होता. त्याची लाडकी लेक नाबदा त्याच्या जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापीत होती. हा भीमा अंगापिंडानं जबरा होता. तो भर पहिलवानासारखा दिसे. त्याचं प्रचंड मस्तक, रुंद गर्दन, दाट भुवया, पल्लेदार मिशा, रुंद पण तापट चेहरा, हे सर्व पाहताच कित्येक दादांना हुडहुडीच भरत असे. भीमाचं गाव दूर वारणीच्या काठी होतं. पण रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता. मुंबईमध्ये येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालथी घातली होती. पण त्याला काम मिळालं नव्हतं. आपल्याला काम मिळावं, आपण कामगार व्हावं, पगार आणावा, बायकोला पुतळ्यांची माळ करावी, अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात, त्या जंगलात आला होता. मुंबईमध्ये सर्व आहे, पण काम आणि निवारा या 2 गोष्टी नाहीत. यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगराजवळ येताच शेजारच्या डोंगरामध्ये एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं. त्या जंगलामध्ये काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला. तो आपलं रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता. त्यानं टिकाव घेताच डोंगर मागं सरकत होता. त्यानं सुतकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते. त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता, कारण त्याला पगार मिळत होता. परंतु 6 महिन्यातच ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून ही खाण बंद झाली. आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला. उपासमार त्याच्या पुढे नाचू लागली. क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला. उद्या काय, हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला. अंगातील कापड काखेत दाबून भीमा घरी निघाला होता. तो एका ओढ्यावर थांबला. त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला. त्याची नजर एका राखेच्या ढिगाऱ्यावर स्थिरावली. ती राख मड्याची होती. जळकी हाडं सर्वत्र पसरली होती. त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळ्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला. एखादं बेकार असेल बिचारं, कंटाळून मेलं असेल, सुटलं असेल एकदाचं, असं मनाला तो सांगू लागला. आपणही असंच मरणार. 2 दिवसामध्ये उपासमार सुरू, मग नामदार रडत बसेल.
बायको मलूल होईल आणि आपण सुद्धा काहीच करू शकणार नाही. इतक्यात त्या राख्याच्या ढिगाऱ्यावर काहीतरी चमकलं. तसं भीमा पुढं आला. त्यानं वाकून निरखून पाहिलं. तिथं 1 तोळ्याची सोन्याची अंगठी होती. ती चटकन उचलून भीमानं करकरोड मूठ दाबली. त्याला आनंद झाला. 1 तोळा सोनं आणि तेही मढ्याच्या राखेत. त्याला हर्ष झाला. मढ्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला. जगण्याचा नवा मार्ग सापडला. आणि मग दुसऱ्याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला. नदी नाल्यातील मसनवटे तुडवू लागला. प्रेताची राख जमवून ती चाळणीत चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला. बाळी, मुदी, नथ, पुतळी, वाळा असे काही ना काही रोज घेऊन येऊ लागला. भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता. तो निर्भय होऊन राख चाळीत होता. अग्नीच्या दाबानं प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जातं याचा त्याने ठाव घेतला. जळकी हाडं वेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी. कवट्या फोडी, मनगटकुटी, पण सोनं मिळवी. संध्याकाळी तो कुर्लेला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घे आणि घरी येते वेळी नाबदासाठी खजूर घे. त्याचा तो धंदा अखंड चालला होता. भीमा प्रेताची राख चाळून जगत होता. त्यामुळे जगणे आणि मरणे यातील अंतरच त्याला कळेनासे झाले होते. ज्याच्या राखेमध्ये सोनं असेल ती श्रीमंताची राख आणि सोनं नसेल ती राख गरिबाची, अशी त्याची ठाम समजूत झाली होती. आणि म्हणून मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर श्रीमंतानं. गरिबानं मरूच नये असा त्याचा दावा होता. अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता. जो मरते समयी तोळाभर सोनं दाढेत घेऊन मरतो तोच भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं. बेकारीच्या उग्रतेनं त्याला उग्र केलं होतं. तो रात्रंदिवस मसनवटी धुंडाळीत होता. मढं हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं. त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होतं. सूर्य मावळला. सगळीकडे अंधार पसरला. भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं. तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला. आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली, आज कुठं जाणार वाटतं? मला वाटतं हे काम नग आपल्याला. कुठंतरी दुसरे काम करा. आपण मड्याची राख, सोनं, संसार हे सगळंच विपरीत आहे. लोक नावं ठेवतात. तो बोलू नग. तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं. तो चिडक्या स्वरामध्ये म्हणाला, मी काय बी करीन, त्यांचं काय जातंय? उद्या माझी चूल झाल्यावर कोण पेटवणार आहे का? अव तसं नवं. नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली, मला वाटतं भूतासारखं हे हिंडणं चांगलं नवं. मला भीती वाटते म्हणून म्हणते हो. मसनवाट्यात भूत असतं ते कोणी सांगितलं तुला? अगं ही मुंबई आहे. ही मुंबईच एक भूताचा बाजार आहे. खरी भूतं घरात राहत्यात आणि मेलेले भूतं त्या मसनवाट्यात घुसत्यात. भूताची पैदास गावात होते, रानात नाही. भीमा तिला म्हणाला. त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमाने निघण्याची तयारी केली. तो गुरकून तिला म्हणाला, अगं मुंबई चालवून मला काम मिळालं नाही, पण मड्याची राख चालवून मला सोनं मिळालं. डोंगर फोडला तेव्हा मला 2 रुपये मिळाले, पण आता सहज ही राख मला 10 रुपये देते. आणि असं म्हणून तो घराबाहेर पडला. तेव्हा बरीच रात्र झाली होती. सर्वत्र निशब्दता नांदत होती आणि भीमा निघाला होता. भीमा अंधारातून निघाला होता. त्यानं डोकीला टापर बांधली होती. वर पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधलेली होती. काखेमध्ये कानीदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता. त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होता. त्याला कसलीही भीती वाटत नव्हती. सकाळी लुगडं, एक परकर पोलका, खजूर एवढाच विचार तो करीत होता. आज तो बिथरला होता. वातावरण घुमत होतं, क्षणोक्षणी गंभीर होत होतं. मध्येच एखादं कोल्ह्याचं टोळकं हुकी देऊन पळत होतं. एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता. दूर कुठंतरी घुबड घुतकार करून भेसूरतेमध्ये भर घालीत होतं. त्या निर्जन जंगलामध्ये
सर्वत्र ओसाड दिसत होतं. कानोसा घेत भीमा गावाच्या जवळ आला. त्यानं खाली बसून दूर पाहिलं. गावामध्ये सामसूम झाली होती. अधूनमधून कोणीतरी खाकरत होतं. एखादा दिवा डोळे मिचकावीत होता. परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानामध्ये शिरून त्या आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला. फुटकी गाडगी, मोडक्या किरड्या बाजूला सारीत या गोरीवरून त्या गोरीवर उड्या मारीत निघाला. प्रत्येक ढेपणीपाशी जाऊन कडी ओढून पाहू लागला. एका रांगेनं तो नीर काढीत निघाला होता. आकाशामध्ये ढगांनी गर्दी केली होती, त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता. पण एकाएकी वीज उठली आणि ढगाच्या कप्प्यात ती नाचत होती. पाऊस पडण्याचा संभव वाढला होता, त्यामुळे भीमा घाबरला होता. पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती, म्हणून तो चपळाई करीत होता. घाम फुटला होता, पण तो भान हरपला होता. मध्यरात्रीपर्यंत त्यानं सारं स्मशान चाललं. या टोकापासून त्या टोकाला जाऊन तो पोहोचला आणि भयचकित होऊन मटकन बसला. वर भरभरत होतं. मोडक्या किरडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या. जणू कोणीतरी दातच खात असावं असं ऐकू येत होतं आणि त्यातून भयंकर गुरगुर उठत होती. कोणीतरी गुरगुरत होतं, मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं. त्याला नवल वाटलं. तो पुढे सरकला आणि तोच सर्व काही शांत झालं. आवाज येईनासा झाला, परंतु तोच कोणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला. खटकन जागीच थांबला. विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली. आयुष्यामध्ये आज तो प्रथमच भयभीत झाला. परंतु दुसऱ्याच क्षणी त्यानं स्वतःला सावरलं. खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला. कारण जवळच ती नवी गूर होती आणि 10-15 कोल्ही जमून तिला चौफेर उकरीत होते. त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता. गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी धडी पाडायला आरंभ केला होता. आजूबाजून गोर उद्ध्वस्त करण्याचं काम ती करत होती. परंतु पुन्हा त्यांच्यातली भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती. प्रथम मढ्याजवळ कोण जाणार या ईर्ष्येनं ती एकमेकांवर गुरगुरत होती आणि पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माती ओढीत होती. हा सर्व प्रकार लक्षात येताच भीमा चिडला. त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो झपकन त्या गोरीवर जाऊन बसला. गोरीवरचे दगड त्यांनी उचलून बाजूला कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला. अचानक झालेले त्या भडीमारानं कोल्ही चमकली आणि मुरून बसली तसा भीमाला चेव आला. कोल्ह्याआधी आपणच गोर उकरायचे असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला आणि त्याच वेळी कोल्ह्यांनी भीमाला पाहिला आणि एक कोल्हा पिसाट होऊन भीमावरती धावला. क्षणामध्ये भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला. अंगावरचं पोतं झटकून त्यानं हातातील पहार सरळ धरली. तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला आणि त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला. कोल्हा पुढे येताच त्यानं दणका दिला. झपाट्यानं कोल्हा गारत गेला. बाजूला पडून त्यानं पाय खोडून प्राण सोडला आणि मग रणधुमाळी सुरू झाली. पुन्हा भीमा गोर उकरू लागला आणि मग सर्व कोल्ही त्याच्यावर तुटून पडली. एका भयंकर युद्धाला आरंभ झाला. भीमानं निम्मी गोर उकरून मढे अर्धे उघडे केले होते, पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढे तो भांबावून गेला आणि हातामध्ये पहार घेऊन त्याने प्रतिकाराला सुरुवात केली. चारी बाजूने कोल्हे त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्हे येईल तिकडे तो दणका मारित होता. कोल्हे तिरडून पडत होते आणि अचानक लचका तोडून पळत होते. गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं. कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता. उद्याच्या अन्नासाठी, मढ्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावून लढत होता. पशु आणि मानव यांचं मृतदेहासाठी दारुण रण पेटलं होतं. कितीतरी उशिरानं कोल्ह्यांचा तो हल्ला थांबला आणि अंधारामध्ये दबा धरून ते सर्व कोल्हे विश्रांती घेऊ लागले आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतील ते प्रेत काढून मोकळं केलं. तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि त्या गोरीमध्ये तो उतरला. तोच पुन्हा कोळी तुटून पडली आणि पुन्हा हाणामारीला सुरुवात झाली. परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ही पराभूत झाली आणि त्यांनी आपला पराजय कबूल केला. आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेमध्ये हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं. मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली. दडदडीत ताटलेलं मडं त्याच्या पुढं त्या गोरीत उभं होतं. त्यानं चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला. एक अंगठी सापडली. कानामध्ये मुदी होती. ती भीमानं ओरबाडून काढली. नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्कीच सोनं असणार.
त्यानं त्याच्या तोंडामध्ये बोटं घातली, पण प्रेताची दातखिळी गठ्ठ बसली होती. क्षणामध्ये त्याने आपली पहार प्रेताच्या जबड्यामध्ये घालून त्याची बसाळी उचकटली. एका बाजूनं ती पहार जबड्यामध्ये घालून दुसऱ्या बाजूनं त्यानं आपली बोटं त्या प्रेताच्या तोंडामध्ये घातली आणि त्याच वेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कोल्हेकुई केली. सर्वांनी हुकी देऊन पळ काढला, पण त्यांच्या ओरडीनं गावातली कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागा केला. अरे कोल्ह्यांनी प्रेत खाल्लं, चला चला असं कुणीतरी ओरडलं आणि ते ऐकून भीमा घाबरला. त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा डाव्या हाताची बोटं प्रेताच्या दाढेत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिले आणि बोटं काढून नंतर पहार काढण्याऐवजी प्रथम त्याने पहार काढली आणि त्याची 2 बोटं प्रेताच्या दातात अडकली. अडकी त्यामध्ये सुपारी सापडावी तशी ती सापडली. भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली आणि त्याच वेळी गावातून कंदील घेऊन माणसं येत असलेली दिसली. तसा भीमा भयभीत झाला. त्यानं बोटं काढण्याची शिकस्त केली. त्याला त्या प्रेताचा राग आला. त्याच्याकडे येणारी माणसं पाहून तर तो अधिकच चिडला. त्यानं हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोरात मारलं आणि त्या दणक्याने त्याची बोटं अधिकच अडकली. प्रेताचे दात बोटात रुतले. त्याच्या अंगामध्ये मुंग्या उठल्या. हेच खरं भूत, हे आपल्याला पकडून देणार. लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील, नाहीतर मार मारून पोलिसांच्या हवाले करतील असं वाटून भीमा अगतिक झाला, वैतागला, निर्भान झाला आणि सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला. "भडव्या, सोड मला, सोड!" तो जोरानं ओरडला. गावकरी जवळ येत होते. भीमा अडकला होता आणि मग त्याने विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि हळूच बोटं ओढून काढली. तेव्हा ती कातरली गेली होती. फक्त चांबडीला चिटकून ती लोंबत होती. ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला. भयंकर कळ अंगामध्ये घेऊन तो पळत होता. तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता. त्याची ती स्थिती पाहून घरामध्ये रडारड सुरू झाली होती. त्याच दिवशी डॉक्टरनं भीमाचे 2 बोटं कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली. ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला. कारण डोंगर फोडणारी ती 2 बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता. आणि श्रोतेहो, याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित स्मशानातील सोनं ही लोकप्रिय कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा अवश्य करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन कथेसह आपल्याच कथालयावरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.